मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात असलेल्या वावेहर्षे येथील एका छोट्याशा खेड्यागावामध्ये आपल्या एका महिलेनं पैशांसाठी आपल्या मुलांना विकल्याची घटना जी आहे ती घडलेली आहे। दरम्यान अशा पद्धतीचा जो संशय आहे तो पोलिसांना आहे आणि त्यामुळे पोलीस जे आहेत ते आता घटनास्थळावरती या ठिकाणी आलेले होते। पोलिसांनी या ठिकाणी पाहणी केलेली होती। दरम्यान हा संपूर्ण प्रकार ज्यांनी समोर आणलेला ते सामाजिक कार्यकर्ते आहेत। ताई, काय नेमका हा प्रकार आहे? मी एल्गार कष्टकरी संघटनेची एक सदस्य बोलते। डिलेवरीच्या वेळेस जेव्हा या पेशंटसाठी अनेक वेळा आरोग्य विभाग अनेक वेळा जाऊन आलं होतं, पण अनेक वेळा ते पेशंटनी नकार दिला होता। नंतर मी आरोग्य विभागासोबत गेल्यानंतर पेशंटला तात्काळ डिलेवरीसाठी त्र्यंबकेश्वर येथे दाखल केलं। त्यानंतर आरोग्य विभागाने सर्व ज्या दिवसापासून डिलेवरी पेशंट ॲडमिट केलं त्या दिवसापासून तर डिलेवरी झाली तोपर्यंत आशा कार्यकर्ते ही रोज नेमणूक करण्यात आली होती तिची। त्यानंतर बाळाला सुरक्षितपणे घरी आणलं गेलं। नंतर आशा कार्यकर्त्या आपल्या ज्या होत्या त्या त्यांच्या बाळाचं वजन घ्यायला गेल्या, पण काल अशी परिस्थिती समजली का बाळच नाही आहे तिथं। तर बाळ नसल्या कारणामुळे धक्कादायक प्रकार हा समोर आला। एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने आम्ही असं सांगतोय का जे बाळ नव्हतं ते कुठे, या संदर्भात काही तपास केला? या संदर्भामध्ये विचारणा करण्यात आली। ते बोलत आहेत आम्हाला परवडत नाही आहे पोचण्यासाठी, म्हणून ते आम्ही देऊन टाकलं, एवढंच बोललं, बाकी काही तर बोललं नाही। नक्कीच या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं एक कमिटी जी आहे ती स्थापन करण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी जी कमिटी आहे ती गठीत करण्यात आलेली कमिटी देखील या ठिकाणी येऊन व्हिजिट करणार आहे। मात्र ज्या पाल्यांचे जे पालक होते, आई वडील, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। मात्र या संदर्भात पोलीस प्रशासन देखील कुठल्याही पद्धतीची माहिती देत नसल्याचं समोर आलेलं आहे। दरम्यान आता पोलीस या प्रकरणात काय करतात, प्रशासन काय करतं ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन कुशाल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, त्र्यंबकेश्वर, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।